ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली 1 सप्टेंबर 2026 रोजी मंत्रालयावर ओबीसी महाएल्गार महामोर्चा काढण्यात येणार आहे। या महामोर्चाच्या पूर्वतयारीसाठी हिंगोली जिल्ह्यातील ओबीसी बांधवांची बैठक 26 ऑगस्ट रोजी दुपारी शासकीय विश्रामगृह हिंगोली इथं होणार आहे। या बैठकीत प्राध्यापक लक्ष्मण हाके ओबीसी बांधवांशी संवाद साधणार आहेत। या बैठकीत बोगस कुणबी प्रमाणपत्रांद्वारे ओबीसी प्रवर्गातील होणारी घुसखोरी थांबवणं, ओबीसी विद्यार्थ्यांचं 27% शैक्षणिक आरक्षण कायम ठेवणं, महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती आणि प्रत्येक तालुक्यात सुविधायुक्त वसतिगृह सुरू करण्यासह विविध मागण्यांवर चर्चा होणार आहे। तसंच ओबीसी युवकांसाठी 27% आरक्षणानुसार शासकीय आणि निमशासकीय नोकर भरती सुरू करणं, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 27% राजकीय आरक्षण लागू करणं, मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आणि ओबीसी एससी एसटी समाजाची जातनिहाय जनगणना करून ओबीसींची लोकसंख्या जाहीर करण्याच्या मागण्यांवरही चर्चा केली जाणार आहे। सर्वांना जे ओबीसी हिंगोली जिल्ह्यातील सर्व ओबीसी बांधव आणि भगिनींना या माध्यमातून विनंती करण्यात येते की बुधवारी 26 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजता हिंगोली शासकीय विश्रामगृह येथे ओबीसी बांधवांची बैठक आयोजित केलेली आहे। या बैठकीला ओबीसीचे म्होरक्या प्राध्यापक लक्ष्मण हाके हे मार्गदर्शन करणार आहे। तरी हिंगोली जिल्ह्यातील सर्व ओबीसी बांधव, विद्यार्थी, युवक, महिला यांनी 11:30 वाजता गांधी चौक येथे जमा व्हावं। त्या ठिकाणी आपल्याला प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांचा सत्कार करायचा आहे। त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे बैठक करायची आहे। येत्या 1 सप्टेंबर 2026 रोजी मुंबई येथे ओबीसीच्या वतीनं ओबीसी एल्गार मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। या मोर्चाच्या पूर्वतयारीनिमित्त ही बैठक आयोजित केलेली आहे। तरी सर्व ओबीसी बांधवांनी 26 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे उपस्थित राहावे ही आपल्या सर्वांना विनंती करण्यात येते। जय ओबीसी, जय मल्हार, जय